नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. ॲक्च्युली गावी चाललो आहे आणि गावी या कारणासाठी चाललो आहे की 11 तारीख आहे आज आणि माझ्या अभंगाचं आज प्रदर्शन सोहळा आहे माझ्या गावामध्ये. तर त्यासाठी मी आत्ता चाललो आहे माझ्या गावी. तयारी बघत असाल, सकाळी 5 वाजल्यापासून तयारी केली आहे. आता निघतो मी थोड्या वेळामध्ये आणि इथून जाणार आहे बेलापूरमध्ये आणि बेलापूरमधनं एमकेआर वगैरे सगळे माझे स्टुडिओचे लोक येणार आहेत. 4-5 जणांना इन्व्हाइट केलेलं, ती सगळी लोकं येणार आहेत. तर त्यांना घेऊन मी जातो आता माझ्या गावी कोल्हापूर. तर चला, या प्रवासामध्ये तुम्ही देखील असणार आहे आणि हा प्रवास कसा होतो आहे, काय काय या प्रवासादरम्यान घडतं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि अभिमान माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती माझा जो अभंग येणार आहे तो आवर्जून सगळ्यांनी नक्की बघा, कारण आज संध्याकाळी 9 वाजता मी तो रिलीज करणार आहे. त्याच्याच कार्यक्रमासाठी स्पेशल एवढी धडपड आहे. तर चला. नमस्कार मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण कॅप्चर करण्यासाठी मी जातोय माझ्या गावी. माझा आवडता अभंग गुरुदक्षिणा तुमच्या भेटीसाठी घेऊन येण्यासाठी. आणि आज 9 वाजता तिचं थेट प्रक्षेपण माझ्या चॅनलवरतून करतोय मी. तर माझं चॅनल नेहमी तुम्ही बघत असताय, भरभरून प्रेम देत असताय. थोड्या बहुत व्ह्यूज कमी आलेले आहेत, पण आता त्या वाढवायचे आहेत. लोकांचं प्रेम वाढवायचं आहे, तुमचा प्रतिसाद मला बघायचा या गाण्यासाठी कशा प्रकारचा भेटतोय. आणि आता बरोबर सकाळचे वाजलेत 9:30 एक्झॅक्ट CBD बेलापूरमध्ये आहोत आम्ही. आणि आता आम्ही निघालो इथून थेट बेडीवसाठी, म्हणजे माझ्या गावासाठी. बुद्रुक तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे. आणि आजचा हा रंजक प्रवास, या प्रवासादरम्यान काय काय गमती जमती घडतात, हा प्रवास कसा होतोय आणि इथून गेल्यानंतर प्रोग्राम कसा होणार आहे, हा प्रोग्राम तुम्हाला जरी प्रत्यक्षात बघता नाही आला तरी मी माझ्या चॅनलवरून तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर चला, या प्रवासाला सुरुवात करूया तुमच्या आशीर्वादानं आणि गणपती बाप्पाच्या प्रेमानं, तुमच्या प्रेमानं आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं. तर चला, गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. अतिशय थोडीशी घाई गडबड आहे आणि या घाई गडबडीमध्ये मी जातोय माझ्या गावी बेडीवला. मी आणि माझी टीम आहे. आम्ही एक अभंग तुमच्या भेटीला घेऊन येतोय, गुरुदक्षिणा नावाचा, जो आहे माझे गुरुवर्य शंकर ताते यांच्यावरती. आणि त्यांना मी हा अभंग समर्पित करतोय. तर हा माझा गावचा प्रवास आणि तुम्ही प्रत्यक्षरित्या जरी ह्या प्रोग्रामला जरी उपस्थित नाही राहिला तरी अप्रत्यक्षरित्या तुम्हाला मी हा प्रोग्राम दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणि हा अभंग लवकरच तुमच्या भेटीला येतोय. तर तुम्ही नक्की आवर्जून बघा. आणि माझ्या मातीमध्ये, माझ्या गावामध्ये, माझ्या गावच्या लोकांमध्ये हा अभंग मी प्रदर्शित करतोय पहिल्यांदाच. माझ्या गावच्या लोकांना कशा प्रकारचं हे गाणं वगैरे कसं बनतं, परत ह्या गोष्टी कशा घडतात हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. माझ्या परीनं होईल तेवढा मी प्रयत्न चांगल्या पद्धतीनं करतोय. तर आय होप तुम्हाला देखील हा माझा व्हिडिओ आवडेल. तर चला मग प्रवासाला सुरुवात करूया. नागवाजी, काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय या प्रोग्रामविषयी, काय सांगू शकता तुम्ही? बोलावंच लागेल आणि मनातल्या गोष्टी खोलाव्याच लागतील. काय वाटतंय, तुम्ही कोल्हापूरला जाताय, काय मनापासून कसं वाटतं? चांगलं वाटतं. वाटलं होतं तुम्हाला की कोल्हापूरचं दर्शन एकदा होईल? ओके. ओके मित्रांनो, खोपोलीचा टोलनाका आता आम्ही सोडला. खोपोलीच्या टोलनाक्याच्या पुढच्या साईडला छोटी मोठी हॉटेल्स आहेत आणि इथे आम्ही थोडंसं आता चहा घेतोय. हा कडक आहे. पुणे सोडून साताऱ्याजवळ आलो आहे आम्ही. सातारा इथून जवळजवळ 30-40 किलोमीटर पुढे आहे. आणि इथं आम्ही आता हॉटेलमध्ये न खाता घरातून आणलेल्या भाकऱ्या वगैरे आणि झिंगा वगैरे असं मस्तपैकी बसून आमची छानसं असं जेवण चालू आहे. आता याचा आस्वाद घेऊन पुढचा प्रवास आम्ही चालू करणार आहे. तत्पूर्वी धन्यवाद. मजल दर मजल करत आम्ही आता सातारची बाउंड्री क्रॉस करून कराडमध्ये एंट्री करतोय मित्रांनो. संध्याकाळचे झालेत, दुपारचे झालेत 2:45. 3ला 5 मिनिटं कमी असताना आम्ही कराडच्या एंट्रीमध्ये आता येतोय. आणि इथून आता पुढचा प्रवास 1-2 तासांचा तरी कंटिन्यू आहे. तो प्रवास करून मग बाकीची जी काय कामं आहेत, आपला कार्यक्रम आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. हा टप्प्यामध्ये काहीच जे काही व्हिडिओज काढायचे होते पण ते काढता नाही आले, कारण की दाखवण्याजोगं काय एवढं खास नव्हतं. रस्त्याची कामं चालू आहेत,
खड्ड्याविरहित काही दाखवू शकत नव्हतो, त्यामुळे काय दाखवलं नाही. पण येणाऱ्या पुढच्या रस्त्यामध्ये किंवा पुढच्या काही अवधीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला मग. वाह वाह वाह. नाकवा 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 जावा 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 की जावा. एक फ्रेम में 2 आदमी. नाको गावच्या हद्दीत आलं की मजाच काय वेगळी. कोल्हापूरच्या हद्दीत येऊन पोचलोय मी. आता आहे पेठ संभापूरच्या इकडे आणि हायवेला आहे. हा इथं हे एक हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे श्रीवर्धन फॅमिली रेस्टॉरंट. आणि माझ्या मागे बघत असाल हा जो गाड्या आत घेण्यासाठी जो मुलगा कसरत करतो ती बघून थोडंसं वाईट पण वाटलं आणि त्याची कला बघून थोडंसं भारी पण वाटलं की काहीतरी तो आपलं म्हणजे पोटपाणी चालवण्यासाठी लोक करत असतात ना. काहीतरी करमणुकीचं साधन प्रत्येकाकडेच असतंय. तो इथं ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण एकदा जर इथून जात असाल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा मित्रांनो. आता कोल्हापूरमध्ये पोहोचू आम्ही. पण सगळेजण आम्ही चहा घेतो. चहा वेशीत आल्यानंतर एक वेगळाच प्रकारचा आनंद म्हणायला होतो. आणि थोडंसं आता कमीत कमी मला वाटतं आम्ही सकाळी 9:30 वाजता निघालेलो. आत्ता वाजले 4-5 झालेले आहेत. तसं बघायचं झालं तर खूप लवकर आम्ही डिस्टन्स कवर केला. आणि आता सगळेजण आम्ही चहा घेतो. तिथं श्रीवर्धन नावाचं एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आम्ही आलो. मित्रांनो ऍक्च्युली निपाणीमध्ये एंटर केलेलं होतं. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एंट्री होती. गोवा वेज नावाचं हॉटेल आहे. तिथून उजव्या साईडला वळल्यानंतर गोव्याला रोड जातो. त्याच रोडला थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर माझं गाव आहे. इथून जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागेल माझ्या गावी जाण्यासाठी. आम्ही आता संध्याकाळचे वाजलेत 5:45 वाजलेत आणि आम्ही आता एंटर करतोय महाराष्ट्रामध्ये पुन्हा. सकाळी 9:30 वाजता हा प्रवास चालू झालेला होता. तर आता थोडीशी चार्जिंग उरली. मला चार्जिंग करणं गरजेचं आहे. तर नक्की कोल्हापूरला यायचं याला सांगितला वाला
थांबा मी शूट करतोय काय वैभव मान तुझी बाजूला गेला वहिनीने काहीतरी दिलंय बाबा एमके दादा आता मला एक सांगा तुम्ही हा हे नित्य पाठीमागचं इकडे या की काय एवढं ओलं नाही वहिनीनी एमके दादाच्या मिसेसनी म्हणजे वहिनीनी दिला आई आई हा बसा निवांत खुर्ची लागली तर खुर्ची वगैरे हे करा आपलंच घर समजा काय मी तर म्हणतो तुम्ही आई हे बाई गे पाणी वगैरे दे 5 सांगेल तर वहिनीने पाठवल्या साडी तुला ती एमके दादांच्या बायकोनं चहा गुरुजींच्या इथं घेतलाय उत्तर मध्ये सुद्धा चहा झालाय आता चहा वगैरे काय नको फक्त पाणी सगळ्यांनी हे कर हे पप्पा माझे हे वैभव आहे ह्याच्यावरच मी सारखा स्टुडिओला वगैरे जात असतो काय हे एमके ज्यांचा स्टुडिओ आहे हे आणि हे त्यांच्या इथंच राहतात हे ह्यांची बोट वगैरे आहे हे सुद्धा असं आहे आमच्या आता चहा घेतलाय मी चहा वगैरे आमच्याकडे मिट्टी जंगल नसते काय गरम येते आम्हाला इथं इथून वरून आत आलो ना तेव्हा वातावरण मला मित्रांनो ऍक्च्युली खूप लेट झालाय 9चं गाणं आता 10:30-11 पर्यंत गेले कारण गाव लेवलचं वातावरण असंच असतं एक ठराविक टाइम नसतो पण आता खूप लेट झालाय तरी पण लोक वेट करतायत कारण की आमची लक्ष्मीची स्थापना झाल्यानंतर या गोष्टी करत असतात आता जे पाहुणे व मित्रमंडळी आलेत ते माझ्या घरामध्ये आता जेवणाची मी व्यवस्था केलेली आहे त्यांची आणि आता जेवण सगळेजण जेवणाचा लाभ घेत आहेत आणि हे जेवण झाल्यानंतर आता लगेच ही सगळी स्टेजवरती जाणार आहेत आता माझ्याकडे थोडासा कमी वेळ होता त्याच्यामध्येच हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण की मुंबईपासून ते गावापर्यंतचा हा ब्लॉग कंटिन्यू करायचा होता म्हणून या गोष्टी दाखवतोय कारण तुम्हाला या गोष्टी तुम्ही मिस कराल त्यामुळे या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला थोडंफार मी जे काय दाखवते तुम्हाला आवडेल पण चला मी थोडंसं गाईत झालंय ओके वैभव कसं हाय ना झालंय दादा ना चांगलं ओके ओके थँक्यू माहीत नाही आता चालू करतोय आम्ही प्रोग्राम ॲक्च्युली पोरं गाड्या घेऊन बाहेर जायल्यात पण माझी धावपळ हीच चालू आहे पब्लिक बसलंय तसं गाव लेवलचा प्रोग्राम असतो त्यामुळं थोडंसं असतं बाबा